नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य श्रीमद भागवत सेवेतील आज आपला 20वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन ऋतुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्रुव उवाच योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्य. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण निदान ध्रुवचरित्राचा अभ्यास करताना तरी ध्रुवस्तुतीचा एक श्लोक घ्यावा म्हणून पहिला श्लोक घेतला. ध्रुवाने खरं अलौकिक साधना केलेली आपण पाहिलं. त्यांनी हे भगवंताचं स्तवन केलंय. स्तुती साधारण 11-12 श्लोक आहेत. ते खूप की परमात्मा किती प्रगल्भता येते. फक्त 6 वर्षाचा मुलगा खेळाखेळात निमित्त किती साधं झालेलं असतं. खेळाखेळात वडिलांच्या मांडीवर बसण्याचं. पण एकदा 6 महिन्याचं नामस्मरण केल्यानंतर भगवान जेव्हा प्रसन्न होत आहे, म्हणजे त्यावेळेस खरं तर फार कठोर तप त्यांनी केलं. दर म्हणजे एक महिन्याला एक हे सोडणं आणि फक्त उभं राहून नंतर शेवटच्या महिन्यात महिनाभर अखंड उभं राहून, म्हणजे त्यांच्या तपाला काही तोडच नाही, श्रेष्ठतेला त्याच्यात वाद नाही. आणि निर्धार किती, म्हणजे काय साधू शकतो उगे 6 महिन्यात त्यांनी हे करून दाखवलं. आणि आणखीन एक गोष्ट विशेष महत्वाची म्हणजे ज्यावेळेस त्यांनी 6वा महिना चालू असतो, ते एका पायावर उभे असतात आणि वायू भक्षण करणंही थांबवलेलं असतं. त्यांनी प्राणवायू आता जो घेत असतो तो सुद्धा ते थोपवतात, श्वास रोखून धरतात. आणि श्वास रोखून धरल्यावर जे वैश्विक तादात्म्यता असती त्यामुळे सगळ्याच प्राण्यांचे श्वास रोखले जातात, म्हणजे सर्वच विश्वाचे. आणि मग लोकपालांसहित सगळेजण धावत भगवंताकडे आलेले असतात. देवा हे काय चाललंय? तर देव म्हणतात नाही, मी निघालोय. हा माझ्या परमप्रिय देवाने हे खुलासा केलेला आहे की सगळ्यात छोटा ध्रुव बाळ, त्याचं जे तप चालू आहे त्याची वैश्विक म्हणजे विश्वात्मकता, तादात्म्य विश्वाशी असल्यामुळे हे घडलं. म्हणजे किती आपण आपल्याला स्वतःला काहीतरी वेगळं, म्हणजे हा भाग संपूर्ण टेक्निकल आहे म्हणूया आता आजच्या भाषेत. आज परवा आपण नुकतंच बघितलं की जवळजवळ जगातल्या 5-10 एअरपोर्ट वरचे सगळे, म्हणजे त्यांचं व्हायरस शिरला म्हणून कॉम्प्युटर्स बंद होते, सगळ्या फ्लाईट थांबल्या होत्या, थुकले. म्हणजे सगळं बिघडतं. आपण म्हणजे माणूस इतका काय म्हणतात तसं त्या ह्याच्या आहारी गेला यंत्राच्या, की त्यांनी स्वतः मॅन्युअली काही करणं हे आता म्हणजे इम्पॉसिबल झालंय. अगदी आपण मॉलमध्ये साधं गेलं तर त्या मुलींना आपण बेरजा करून सांगितली आकडा इतका आहे बाई पटकन घे, तर त्यांना विश्वास नसतो. त्या कॉम्प्युटराइजच करतात, म्हणजे ते केल्यावरच त्या बिल आल्यावर आणि वर विचारतात तुम्हाला कसं एवढं बरोबर आलं. अरे म्हणजे आपण बुद्धिमत्ता घालवतोय, स्मरणशक्ती घालवतोय या साधनांच्या अतिरेक वापरामुळं. मग हे जर एका त्या व्हायरसमुळं जगातले 5-7 देशातले हा परिणाम झाला आणि त्यांचे फ्लाईट्सवर परिणाम झाला, म्हणजे एअरपोर्टवरचा तो कॉम्प्युटरमध्ये तो व्हायरस घुसला असल्यामुळं
मग हे नुकतीच घडलेली गोष्ट आपल्याला माहिती आहे, ते आपण मान्य करतो कारण ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणतो. मग हे जे व्यासांनी सांगितलंय की त्यांनी श्वास रोखून धरला आणि म्हणजे आपल्या जे काही प्राणायाम त्याचं चालू होतं, नामस्मरण चालू होतं, त्याच्यात त्यांनी आता शेवटच्या ह्याला आपण श्वास रोखून धरला, सगळं मनाच्या इंद्रियाच्या सर्व शक्ती अंतःकरणात स्थित केल्या की जिथं परमात्म्याचं स्वरूप नारदांनी सांगितलेलं बघत होता तो. आणि ह्याच्यावर मात्र आपण विश्वास ठेवत नाही. आणि ह्या वेळेस काय झालंय तर संपूर्ण, आणि तो एका पायाचा त्याचा अंगठा आपण भार देतो ज्यावेळी उभारल्यावर. मी तर काही तेवढं साधे 2 पायावर उभारू शकत नाही, पण एका पायावर ज्यावेळेस माणूस उभारतो, तो लहान मुलगा आहे तरी पाऊल रोवतो जास्तीत जास्त, त्याच्यात त्याचा तो अंगठा टोचतो आत जमिनीत. आणि अत्यंत श्रेष्ठ गुणी पवित्र अशा या ध्रुव बाळाचा अंगठा ज्यावेळेस बोचतो त्यावेळेस ती पृथ्वी दोलायमान होते. आणि तिचं हलणं पाण्यातल्या होडीमध्ये हत्तीला ठेवल्यावर होडी कशी हलेल, म्हणजे किती जोरात हलवेल इतकी पृथ्वी हल्ली, असं वर्णन स्वच्छ केलेलं आहे. आणि मग हा एवढा छोटा मुलगा भगवंताची खूप सुंदर स्तुती करतोय. आणि म्हणजे प्रगल्भता किती येते आणि आपली देहतादात्म्यता, आपण सगळ्यापासून आपण म्हणजे वेगळे असं समजत असतो, आपण विश्वाचा भाग आहे हे याच्यावरून मला सांगित आहे की टोटली आपण यत्किंचित ह्या विश्वापासून वेगळे नाहीये. जे काही विश्वात म्हणताना तो पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो त्याचा प्रत्यय इथं ध्रुव चरित्रात येतो, म्हणजे वैश्विकतेच्या रूपात येतो. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणल्यावर आपण म्हणजे आपले छोटे छोटे काहीतरी बघत असतो, हवा बदलली की सर्दी पडसं होतं वगैरे, हे असल्या गोष्टींबद्दल म्हणत नाहीये मी. त्याचा परिणाम विश्वावर झालाय. एका पिंडाचा परिणाम विश्वावर, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हे खरोखर सत्य झालंय. हे मला आवर्जून सांगावं वाटलं या चरित्रात, म्हणून मी उल्लेख केला. आणि मग तो छोटा मुलगा ज्यावेळेस त्याला ती प्रगल्भता येते, भगवंत गालाला स्पर्श केल्यावर ती जो सगळी स्तुती म्हणतोय, त्या स्तुतीत त्यांनी एके ठिकाणी इतकं सुंदर भगवंताचं वर्णन केलं की अरे तुमच्या चरणावर कमलांचे ध्यान करण्यामुळे, भक्तांचे पवित्र चरित्र ऐकल्यामुळे प्राण्यांना जो आनंद मिळतो तो निजानंद स्वरूप आनंद ब्रह्मातही मिळत नाही. म्हणजे नुसतं ब्रह्म ब्रह्म किंवा ते ध्यान धारणेतही मिळत नाही. हे अनंत परमात्मन, आपण तर या विशुद्ध स्वरूप महात्मा भक्तांचे मला संग द्या, त्यांच्या आपल्यात अविच्छिन्न भक्तिभाव आहे, अशा म्हणजे सत्संग त्यांनी मागितलाय. आणि त्यानंतर ते म्हणतायत की आपण तर जीवांपासून सर्वथा भिन्न आहात, तरी सुद्धा हा संसार आपल्यात स्थित आहे. हे किती म्हणजे काय आपल्या स्वरूपाचं वर्णन आहे ते तो छोटा मुलगा करतोय आपल्यापासून. आणि हे मला म्हणजे त्या लहान मुलांची बौद्धिक कुवत म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्यावर कुठं पोचू शकते ते जाणवलं, म्हणून मी विशेषत्वाने फिरून एकदा हा माग गेले. त्याचं जरी स्वागत करायपर्यंत आपण काल आलो तरी ह्या श्लोकांचा उल्लेख करणं विशेष मला महत्वाचं वाटलं. कारण तो म्हणतोय की आपण जीवांपासून सर्वथा भिन्न आहात, तसेच संसार स्थितीत राहण्यासाठी आपण यज्ञाधिष्ठित विष्णू रूपात विराजमान आहात. इथं पुन्हा एकदा यज्ञाचा उल्लेख त्या छोट्या मुलाने केलेला आहे. आपण यज्ञाधिष्ठित विष्णू रूपात असता, आणि यज्ञो वै विष्णू हे ऋग्वेद सांगतं. हे त्या छोट्या मुलाला ज्ञानोत्तर उमजलेलं आहे आणि म्हणून तो बोलतोय. तो म्हणतो आपल्यापासून विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गतीवाल्या अनेक शक्त्या धारावाहिक रूपाने निरंतर प्रकट होत राहतात. आपणच जगताचे कारण आहात, अखंड अनादी अनंत आनंदमय निर्विकाल ब्रह्मस्वरूप आहात. मी आपणाला शरण आहे. आमच्यासारख्या सकाम जीवाची पण कामना पूर्ण करून त्यांची संसार भयांपासून आपण रक्षण करता, असा हा तो शेवटचा एक श्लोक म्हणतो. मग विदुरजी मैत्रेय सांगतात, शुभ संकल्पवाले ध्रुवजींनी अशी भगवंताची स्तुती केली. तेव्हा भगवान म्हणतायत, देव सुद्धा त्याच्याशी बोलतात आणि म्हणतात की अरे तू उत्तम व्रताचे पालन करणारा राजकुमार, मी तुझ्या हृदयाचा संकल्प जाणतो. तुला जे पद हवं आहे म्हणजे तू वर माग. ह्याला म्हणतो मला समजत नाहीये काय मागायचंय. मी
म्हणजे मला काय प्राप्त करून घ्यायचं होतं हे लक्षात नाही, तरीही मी तुला ते देतो जे तुला पद प्राप्त करणे आहे असं सांगतो, आणि तुझं कल्याण असो. हे भद्र भद्र त्या मुलाला म्हणजे त्याला म्हणतायत की तेजोमय अविनाशी लोकास आजपर्यंत कोणीही प्राप्त करू शकलं नाही, पण इतक्या लहान वयात म्हणजे तसं विचार केला तर काही ना काहीतरी ध्रुवाचं पूर्वकर्म अप्रतिम असणार. त्याशिवाय त्याला ह्या एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी साधना, घनघोर साधना करायची इच्छा होणं, तशी परिस्थिती निर्माण होणं, हे सगळं म्हणजे त्याच्या पूर्वजन्माचंच फळ असणार. तर ते त्याला सांगतायत की प्राप्त कोणीही करू शकलं नाही, आणि जे चारही बाजूंना ग्रह नक्षत्र तारकारूप ज्योतिषचक्र याप्रमाणे चक्कर मारत राहते, त्याप्रमाणे घाण्याचे बैल जसे फिरत असतात कल्पांपर्यंत फिरत राहणाऱ्या अन्य लोकांना नाश झाल्यावर सुद्धा जो स्थिर राहतो, तसेच तारांगणांसहित धर्म, अग्नी, कश्यप, शुक्रादी नक्षत्र एवं सप्तर्षीगण ज्याला प्रदक्षिणा करतात, तो ध्रुवलोक मी तुला देतो असं भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे. इथे पण तू आता तुझ्या घरी जा, वडील तुला राजसिंहासनावर बसवतील, योग्य वेळी तुला ते बसवतील आणि स्वतः वनात निघून जातील. आणि तू पृथ्वीचे, इथं देवांनी स्वतः त्याला सांगितलंय 36,000 षट्त्रिश वर्ष साहस्त्रम रक्षिता व्याहतेंद्रिय, तू 36,000 वर्ष आपल्या प्रजेचं पालन करशील आणि तुझ्या इंद्रियांची शक्ती कमी होणार नाही. म्हणजे जरा जरी म्हातारपण 50 उलटली 60 उलटली की आपली एक एक इंद्रिय बोलायला लागतात आणि आपल्याला जाणीव द्यायला लागतात की आता बस मी किती तुम्हाला साथ द्यायची आहे. पण इथं त्याला सांगितलंय देवाने की 36,000 वर्षांनंतर सुद्धा तुझी इंद्रिय जशीच्या तशी असतील, आणि पुढे जाऊन तुझा म्हणजे देव सगळं भविष्य सांगितल्यासारखं त्याच्यात थोडक्यात सांगतायत. पुढे जाऊन तुझा छोटा भाऊ उत्तम मारला जाईल, त्याची आई सुरुची पुत्र प्रेमाने व्याकुळ होऊन ती जंगलात प्रवेश करेल, तिच्यात दावानल भडकेल आणि ती त्यात संपेल. माझी प्रिय मूर्ती, देव सांगताहेत, माझी प्रिय मूर्ती यज्ञ आहे. तू अनेक मोठमोठ्या दक्षिणावाल्या यज्ञांनी माझी पूजा करशील, उत्तम भोग भोगशील आणि अंतकाळी माझे स्मरण करशील. त्यावेळेस तू सर्व पूर्ण लोकांना वंदनीय व सप्तर्षींपेक्षा वर माझ्या निज धामास प्राप्त करशील. तिथे फिरून गेल्यावर म्हणजे तिथं गेल्यावर कोणी फिरून संसारात येत नसतं, हे भगवान त्याला स्वतः सांगतायत. आणि त्याप्रमाणे हा आता आलेला आहे. त्याला खूप नंतर ज्या वेळेस देव अंतर्धान पावतात त्यावेळेस त्याला आता सगळं ज्ञान झालेलं असतं, तो शांत होतो आणि म्हणतो अरे साक्षात परमात्मा भेटला ना, आपण काय मागितलं. म्हणजे स्वतःला त्याची खूप लाज वाटते, तो स्वतःची निर्भत्सना करतो. अरे अवघ्या 6 महिन्यात मी भगवत चरण प्राप्त केले, पण मागितलं काय. अरे रे मी किती मंदबुद्धी आहे, माझ्या मंद महाभाग्याची मूर्खतार तर पहा. संसार पास सोडणाऱ्या प्रभुपादा पद्माशी मी पोचलो आणि मागितलं काय तर नाशवंत स्थान. अरे रे देवतांना स्वर्ग भोगानंतर फिरून खाली पडावे लागते, त्यासाठी ते माझ्या भगवत प्राप्ती रूप उच्च स्थितीत सहन करू शकले नाहीत, आणि म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी नष्ट केली. म्हणून तर माझ्यासारख्या दुष्टाने नारदजींची नेमकी गोष्ट विसरले. आज किती माझी बुद्धी मूर्ख आहे. नारदजींनी काय साधलं, अखंड देवाचा शेजार साधला, असा काही संसार नको, मी फक्त नामस्मरण करत तुझा भक्त म्हणून राहील हे साधलं. मी त्यांना गुरु केलं, पण मला त्यांचं मर्म कसं कळलं नाही. म्हणजे तो खूप स्वतःला कोसतो. आणि असाच बसला असताना पुन्हा नारद येतात आणि देवांची आज्ञा तुला झाली की राजवाड्यात जा, तू निघणार आहेस ना, असं हलवून एकदा खुंटा बळकट करतात. म्हणजे त्या किती वेळ जे विधी लिखित आहे त्यानुसार सगळं झालं आहे. तू खूप भगवंताचा प्रिय भक्त झालायस वगैरे त्याला सांगतात. तू फारच पुण्यवान आहेस आणि आता तू परत जा राजधानीला. आणि इकडं मात्र ती काय नाव त्याचं उत्तानपाद
याला पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यात शिरलेली नसते की आपला मुलगा निघून गेलाय. पण जेव्हा कळतं, अर्थात तो असताना ब्रह्मदेवांचाच पुत्र आहे, मनुपुत्र मनुपुत्रांचा म्हणजे ब्रह्मदेवांचा नातू आहे उत्तानपाद. त्याला साहजिकच म्हणजे त्याचे साधना असणारच. फक्त काही काळापुरतं त्याला स्त्री लंपटत्व होतं, संसाराच्या मायेचा एक प्रभाव असतो तो होता, त्यामुळे थोडंफार बिघडलं होतं. पण ज्यावेळेस हा जातोय हे खरंच त्याच्या लक्षात येतं, बरेच दिवस तो समोर दिसत नाही, त्यावेळेस तो सुनीतीकडे जातो आणि इतका हवालदिल होऊन जातो की त्याला म्हणजे आतून वैराग्य उफाळून आलेलं असतं आणि आपल्या मुलाची प्रचंड आठवण येत असते. अरे मी किती मूर्ख आहे, मी किती एक छोट्या मुलाची छोटी अभिलाषा की मांडीवर वडिलांच्या बसायचं, मी त्याला कुठं सुरुचीने तो विषय नेला आणि मी त्याला खतपाणी घातलं. मी खूप म्हणजे वाईट आहे. आणि आता जंगलातनं मुलगा तो परत येणं शक्य आहे का? एक त्याचं मन मानायलाच तयार नसतं की इतके हिंस्र श्वापद आहेत जंगलात असतात की कोणीही त्याला मारू शकतं. पण मग परत त्याला आठवतं की नारदांनी सांगितलंय तुझा मुलगा खूप मोठा भगवत भक्त होऊन येणार आहे. तर मग कदाचित ते खरं असेल असंही मनात येत असतं. पण आता त्याला सुनीतीकडे जाण्यापासून एकदा साधना वाढली, वैराग्य उफाळून आलं की कोणीही अडवू शकत नाही. तो उठतो आणि सुनीतीकडे येतो. सुनीतीता आपल्या मुलाच्या म्हणजे प्रचंड आठवणीत त्याला सुरक्षित कवच मिळावं म्हणून नामस्मरणात सतत स्वतःला तिने गुंतवून घेतलेलं असतं. आणि ते राजा समोर येतो आणि त्याच्यासमोर हात जोडतो, मानेत वाकून उभा राहतो. ती म्हणते अहो हे काय करताय तुम्ही? आणि तिला आश्चर्य वाटतं की राजा आपल्याकडे आलाय. आणि तो म्हणतो मला पुत्र ध्रुवाची खूप आठवण येते. ती म्हणते मला तर मी विसरलेच नाही. आठवण यायला मला त्याला विसरणं शक्यच नाहीये. म्हणून तीही रडत असते. आणि ती म्हणते पण हे कृपया माझ्यासमोर तुम्ही हात जोडू नका. मी तुमची दासी आहे, तुमची अर्धांगिनी आहे, तुम्ही मानत असलात तर मला समोर हात जोडू नका, मला त्याचं पाप लागेल. तो म्हणतो की अगं नाही, मला म्हणजे ध्रुवाला मी किती नाही नाही ते बोललो, राजवाडा त्याच्या मालकीचा आहे तरी मी त्याला तिथनं हुसकावून लावलं. अरे काय बालहट्ट तर होता तो साधा, पण बालहट्ट पुरवण्याचं काम माझ्यासारख्या नालायक पित्याने केलं नाही. असं तिच्या पुढं खूप स्वतःला म्हणजे स्वतःच जे काही अपराध झालेला आहे तो कबूल करून तो क्षमा मागतो. मग मी तुझा अपराधी आहे, मी माझ्या बाळाचा अपराधी आहे. आता त्या घनघोर जंगलातनं शिपाई पाठवून झालेले असतात, सगळे परत आलेले असतात. शिपाई परत आलेत, तो सापडलेला नाहीये. मग म्हणजे आता काय त्याचं झालं असेल माहिती नाही, अजून किती दिवस वाट बघायची. तर तिला इतका विश्वास असतो, ती म्हणते राजे तुम्ही शांत व्हा, नक्की माझा मुलगा परत येईल. आणि आपल्याला ज्या अर्थी एवढी त्याची म्हणजे तळमळ लागली आहे, त्याच्या भेटीची चूक लक्षात आली आहे, तर निश्चित पिता पुत्रांची भेट भगवंत घालून देतील. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्याला मी समर्पण नारायणांना केलेलं आहे आणि तुझं तू रक्षण त्याचं कर आणि काही कर असं सांगितलेलं आहे. मी देवाला मनोभावे प्रार्थना केली आहे, त्याला काहीही होणार नाही. माझं एक मन सांगतंय की तो नक्की यशस्वी होऊन येईल. आणि तेवढ्यात नारद तिथं येतात. दोघांच्या डोळ्याला हिचं सुनीतीचं तर समजू शकतो, ती अखंड 6 महिने रडतच असते. म्हणजे तिच्या एक मन तिचं आक्रंदत असतं आणि साधनाही चालू असते. तिला पुत्रप्रेमाने डोळ्यात अश्रू पुन्हा पुन्हा येत असतात. तो म्हणतो राजा काय झालं तुला? तो म्हणतो अरे मी किती आता सगळं नारदांना माहित असतं. नारदांनी त्याला सांगितले असतं 6 महिन्यापूर्वी मी तुझा मुलगा म्हणजे जगातला छोटा भक्त होणार आहे, भगवंताचा वगैरे उल्लेख केलेला असतो. पण तरी तो सांगतो अरे काय सांगायचं म्हणतो, मी इतका दुष्ट आहे की मी माझ्या मुलाला राजवाड्यातनं हुसकावून दिलं. त्याचा छोटासा हट्ट मांडीवर बसण्याचा मी पुरवू शकलो नाही. मी स्त्री लंपट आहे. मी म्हणजे तो स्वतःची खूप निर्भत्सना करतो. मग नारद ओळखतात की आता म्हणजे त्याला व्हायचा तेवढा पश्चाताप झालेला आहे. आता हा परत आला तरी ह्याला म्हणजे जे
तयारी पाहिजे होती त्याच्या मात्यापित्यांची, ती पण झालेली आहे. मग हा त्याला म्हणतो, अरे तू एवढा हवालदिल होऊ नकोस. तुझ्या मुलाचं कार्य सिद्ध झालेलं आहे. त्याला भगवंतानी दर्शन दिलेलं आहे आणि आता त्याला सांगितलंय की तू परत जा. तो कधी पण परत येईल, तो परत यायला निघालेला आहे. पण आज येईल आणि उद्या येईल असं मी सांगत नाही, कारण तो खूप सुदूर जंगलामध्ये गेला होता. तो येत्या 4-8 दिवसात तो येतोय. राजाला एवढा आनंद होतो, स्वतःच सगळं अश्रू पुसतो, नारदांना पाया पडतो. खूप खूप वेळा नारदांना तुम्ही किती छान सांगितलं, मला खूप कष्ट दूर केले म्हणतो. आणि नगरात दोंडी पिटवतो की राजकुमार ध्रुव यायला लागलेला आहे, त्याच्या स्वागताची तयारी करा. चंदनाचे सडे टाकले जातात. ज्या राशी म्हणजे असं हे जे वर्णन आहे हे व्यास इतकं सुंदर करत असतात. एकतर त्यांची विधायक दृष्टी पण असते आणि पॉझिटिव्हिटी पण म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव येत असताना चौकात कसे चौक सजवलेत वेगळे वेगळे हे सांगितलं आहे. राजवाड्याजवळचे अनेक रस्ते धान्याच्या राशी टाकलेल्या आहेत. फुलं म्हणजे खूप लावलेली असतात, उधळलेली असतात, फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. हे सगळं आणि आता हा म्हणतो की हा किती का लांब असेना, उद्या सकाळी आपण सर्वजण त्याला घ्यायला जाऊ. जेवढ्या तो लांब असेल, जिथं भेटेल तिथं त्याला घेऊन येऊ. आणि मग आता राजाची ही अवस्था बघून सुरुचीला सुद्धा पश्चाताप झालेला असतो. ती पण सुनीतीची येऊन माफी मागते की माझं चुकलं, मी त्याला असा सल्ला दिला आणि राजाच्या मांडीवरून, खरं तर तो ज्येष्ठ पुत्र आहे, त्यालाच नियमानुसार बसवायला पाहिजे, पण मी भान विसरले होते आणि मला माफ कर. सुनीती म्हणते, जे काळाधीन आहे ते सगळं होत असतं, तू कशाला वाईट वाटून घेते. आणि मग हा सगळेजण रथात, सुंदर रथात बसून या राण्या दोन्ही, राजा, त्याचा राजपुत्र सगळेजण निघतात. मोठाच्या मोठा सजवून हत्ती घेतलेला असतो आणि ध्रुवाला आणायला जातात. लवकरच एकटा छोटा हा मुलगा ध्रुव अत्यंत शांतपणे धीरगंभीर पावलं टाकत येताना दिसतो. त्याचं ते येतानाचं रूप बघताच क्षणी आपल्या मुलाला उत्तानपाद ओळखतो आणि तो पटकन रथातनं खाली उडी मारून पळत त्याच्याजवळ जातो आणि त्याला उचलून कडेवर घेतो. त्यालाही खूप आनंद होतो. तो त्यांच्या पाया पडतो. दोघांच्याही डोळ्याला अश्रुधारा लागतात आणि त्याला कल्पनाच नसते की आपल्याला सामोरे हे सर्व येतील. ते खूप पहिल्यांदा सुरुचीला नमस्कार करतो आणि मग सुनीतीकडे जातो, तिला नमस्कार करतो. पुन्हा इथं जसं कृष्णाच्या मातेचं वर्णन करतात, यशोदेचं, तसंच वर्णन केलंय की हा ध्रुवाला पाहिलं आता म्हणजे 6 महिन्याचा कालानंतरच, म्हणजे 6 ते 6.5 वर्ष वय झालं असेल, पण 7 वर्षाच्या दरम्यानचं वय असताना सुद्धा ध्रुवाला पाहता क्षणी या मातेच्या इतका प्रचंड आनंद आणि प्रेम उफाळून येतं की तिच्या डोळ्यांना धारा लागतात, अश्रूंच्या धारा लागतात आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा व्हायला लागतात. इतकं म्हणजे तिला काय करावं आणि काही सुचत नाही, इतक्या आनंदित होतात. सर्व प्रजाजन आनंदित होतात आणि त्याला म्हणतात की अरे तुझ्यासाठी हत्ती सजवून आणलाय, तू बस त्याच्यावर. तो हत्तीला खाली माहूत त्याला चढवायला लागतो. तो म्हणतो नाही, आधी माझा छोटा भाऊ बसेल. मग आपल्या बरोबर उत्तमाला घेतो आणि मग ते दोघांना बसून हत्ती पुढे निघतो. सगळी ती वरात निघती. लोक खूप ध्रुवाचं कौतुक, जाताना एकटा अत्यंत विकलांग मानसिकतेत गेलेला असतो आणि येताना केवढे भरभरून प्रेम प्रजा देत असते. भगवंताच्या कृपेचा, भगवंताच्या आशीर्वादाचा, त्याच्या संगाचा हा परिणाम अलौकिक आहे. आता तो महान संत झालेला असल्याप्रमाणे त्याचं उपजत लोकांना म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम असतं. राजधानीत जिकडे तिकडे खूप मोठमोठाल्या आरासी केलेल्या असतात. राजधानीच्या दरवाजाला तर मगरीच्या आकाराचे सुंदर दारं बसवलेली असतात आणि ते फळाफुलांच्या गुच्छांसहित त्याच्यावर सगळी म्हणजे शोभायमान केलेली असतात. दारांवर दिव्यांसहित पाण्याचे कलश ठेवलेले असतात. पुष्पमाळा मोत्यांच्या लढींनी सुशोभित केलेले असतात ते सर्व. ज्या अनेक आवाराच्या भिंती, महाल, फाटक, दरवाजे या सगळ्यांना हे सर्व
सोन्याच्या म्हणजे पत्र्याने मढवलेले असतात आणि त्याचे कंगोरे विमानाच्या शिखराप्रमाणे चमकत होते. म्हणजे हे वर्णन सुद्धा व्यास किती विपुल करतात. आणि जेवढं उत्तम झालं असेल, आपण हे मनाने आज आपल्याला सोन्याच्या पत्र्याने सगळं मढवलंय, म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही सोन्यानी. पण जिथं आपण जेमतेम 2-4 बांगड्या 1-2 गळ्यातल्या ह्याच्या पुढे आपली ताकद नसते. इथं तर संपूर्ण राज्यात भिंतीच्या भिंती सोन्याने मढवल्या आहेत. म्हणजे एवढी विपुलता आपल्याकडे वैभव होतं. आणि अनेक आवाराच्या म्हणजे भिंती सजवल्या आहेत. नगराचे चौक, गल्ल्या, पार, सडका सर्व झाडलोट करून त्यावर सुंदर चंदनाचे सडे टाकलेले आहेत. चंदन चर्चितम म्हटलेलं आहे. आणि मग नंतर जिथे तिथे धान्यांच्या राशी आहेत. फळे, फुले, मांगलिक उपहार सामग्री यांनी चौक सजवलेले आहे. राजमार्गाने ध्रुव जागोजागी नगराची शोभा पाहत पुढे पुढे जात आहेत. त्यांनी वात्सल्य भावाने अनेक त्यांना लोक शुभाशीर्वाद देतात. छोटा कितीही झालं तरी तो छोटासा मुलगा आहे, आपला राजाचा राजकुमार आहे, या भावनेने सगळेजण त्याला शुभाशीर्वाद देत असतात. त्या श्रेष्ठ महामूल्य मण्यांच्या लढींनी सुसज्ज त्या राजभवनाचे दार असते. त्यात ते आपल्या वडिलांकडून होणाऱ्या कोड कौतुकाने म्हणजे कोड कौतुक स्वीकारत राजमहालात प्रवेश करतात. त्यांच्या त्याच्या स्फटिकाने आणि पाचूच्या भिंतींनी म्हणजे सगळं सजवलेलं असतं. महालाच्या चारही बाजूंना अनेक दिव्य वृक्षांची सुशोभित उद्याने होती आणि त्या उद्यानांमध्ये आरास केलेली होती. म्हणजे राजर्षी उत्तानपादाने आपल्या मुलाच्या अतिशय अद्भुत व प्रभावाची गोष्ट नारदांकडून आधीच ऐकली असल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी खूप उत्तम महालात म्हणजे त्याचा जो काही अंतपुरात जे त्याची सोय केलेली असते, आपण काय त्याची बेडरूम म्हणू किंवा काहीतरी, त्याचा जो महाल आहे तो पण अप्रतिम सजवून ठेवलेला असतो. आणि स्वतः पुन्हा हा कित्येक वर्ष राज्य करतो, त्याच्यावर लोक करत असलेलं प्रेम बघतो उत्तानपाद आणि स्वतः म्हणतो की आता योग्य वेळ आली, मी त्याला तुला राज्यावर बसवतो आणि मी जातो. हे मला पूर्वीच्या राजांचं हे आपण फक्त इथं खूप मार खातो, म्हणजे आपण सगळ्यातच मार खातो, पण हे पर्टिक्युलरली इथं तर की आपण नाही सोडून जाऊ शकत घरदार. आणि ही सगळी राज्य म्हणजे राजाचा अधिकार गाजवलेली लोक सुद्धा सहजरित्या सहज घरदार सोडून जात होते. हे किती विशेष आहे. त्यांनी त्याला म्हणतात की तुला प्रजा म्हणजे प्रजेला तू प्रिय आहेस म्हणजे राज्याभिषेक करतात. आणि हा उत्तरेच्या दिशेने, हिमालयाच्या दिशेने, बद्रीनाथच्या दिशेने हा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आढळत असतो. तो इथंही आढळतो. ते निघून जातात. हा खूप उत्तम राज्य चालू असतं आणि हा उत्तमाचं लग्न झालेलं नसतं. ध्रुवाचं मात्र प्रजापती शिशुमाराची मुलगी भ्रमी बरोबर लग्न होतं. त्याला वत्सर आणि कल्प नावाची 2 मुलं असतात आणि दुसरी पत्नी वायुपुत्री इला असतील, तिच्यापासून उत्कल नावाचा मुलगा. हा ध्रुव अत्यंत आपल्या आईवर, भावावर, सगळ्यांवर खूप प्रेम करत होता. तो उत्तम शिकारीला जायचा, त्याला नाद असतो. तो शिकारीला जातो. फिरत फिरत तो यक्ष, हिमालयाच्या पर्वतांमध्ये यक्ष लोकांनी भरलेली अलका नगरी आहे तिथं जातो आणि शिकार करायला. तिथं भूत प्रेत पिशाचादी अनेक म्हणजे अनुचर पण राहत होते. ध्रुवाने म्हणजे तिथं जाऊन हा बघतो आणि हा नवीन कोण आलाय, काय करतोय, इथं शिकार करतोय, आपल्या ह्याच्यात आलाय राज्यात, असं म्हणून त्याला यक्ष मारतात, त्याची शिकार करतात. हा शिकारीला गेल्यावर यक्षाकडनं मारला गेलाय हे सैनिक येऊन जेव्हा सांगतात तेव्हा ध्रुवाचा संताप अनावर होतो. तो जातो आणि ती अलौकिक अशी अलका नगरी तिथे बाहेर जाऊन जोरात शंख फुंकतो आणि आव्हान देतो आणि प्रचंड युद्ध होतं. म्हणजे ह्यानी एका वेळेस 3-3 बाण सोडायचा. ती तर मायावी लोक असतात, त्यांच्या ह्याला खूप वेळा फसतो, पण नंतर शेवटी तो नारायणास्त्र टाकतो
म्हणजे खूप धुवाधार युद्ध होतं. अनेक यक्ष मारले जातात आणि खूप विनाकारण निरपराध यक्ष मारले जात आहेत. तरी थांबवत नाही तो. हे सारखे एकदा तर समोर कोणीही नाही, आता हे संपलं काय काय असं वाटतं. आणि तेवढ्यात ते रक्त मांसाचा मुंडकी वगैरे असं हे सुरू होतं. मग तो नारायणास्त्राचा प्रयोग करतो आणि पुन्हा अजून कोणाला मारायचंय, अजून ह्यांच्या त्या अलकापुरीत घुसून यक्षांना मारायचं का, असा ज्यावेळेस त्याच्या मनाचा निर्धार व्हायला लागतो, त्यावेळेस मात्र आता हे जरा जास्त चालू आहे असं स्वयंभू मनूंच्या, त्याचं ते युद्ध बघत असतात सगळे आकाशातून देवता. स्वयंभू मनूच्या लक्षात येतं आणि तो पुढे येतात ते, आणि ते म्हणतात, अरे तुझा फक्त एक भाऊ मारला गेलास, तर तू एवढ्या यक्षांना मारलंस. तो तर शिकारीलाच आला होता ना, मग शिकारी प्राण्याकडनं शिकार झाली असती तर. म्हणजे माणूस मरणं, जगणं, जिवंत राहणं किंवा जन्माला येणं हे सगळं ईश्वराधीन आहे. तू ते हातात का घेतोयस? तू किती जणांना मारलंयस? ज्यांचा काहीही म्हणजे मृत्यूवर अधिकार नव्हता, अशाही अनेक यक्षांना तू मारून टाकलेला आहेस. अरे मी तुझा आजोबा म्हणून ओळखही त्याने दिलेली असते की तू भानावर ये. तू छोट्याशा वयात असताना तू भगवंताचा प्रिय झालास आणि देवाने तुला खूप छान शुभाशीर्वाद दिलेत. तुझ्यामुळं आपल्या कुळाला फार उत्तम म्हणजे उत्तमता लाभली असं सांगतात, की साधी गोष्ट नाहीये. कुळाला भगवंत भक्त आपण झालोय आणि परमप्रिय भक्त झालोय, आणि ह्या सगळ्याचा तुला विसर पडला का? हो, क्रोध आवर. क्रोध खूप, भाऊ मारल्या गेला आणि तो यक्षाकडनं मारला म्हणून तुला क्रोध आलाय, पण क्रोध चांगला आहे का? क्रोध किती वाईट असतो. म्हणजे क्रोधामुळं खूप अनिष्ट गोष्टी घडू शकतात. त्याला आवरणं हेच सगळ्यात महत्वाचं असतं ना. तुझ्या हे कसं लक्षात येत नाहीये? म्हणजे भगवंत ही सगळी सृष्टी निर्माण करताना कोणी कुठं मरायचं, कोणी कुठं हे करायचं, हे सगळं जिथल्या तिथं ठरलेलं असतं. पण हे तू किती जणांना मारतोय आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे का? ही जी अलकापुरी आहे याचा हे मालक कोण आहे? तर कुबेर आहे. आणि कुबेर हा भगवान शंकरांचा परमप्रिय सखा आहे. म्हणजे तू दुरान्वयाने शंकराचा पण अपराध केलेला आहेस. तुला हे सगळं कुठेतरी थांबवावं असं वाटत नाही का? म्हणजे भगवान शंकराचा सखा कुबेर हा कोणत्याही क्षणी येईल आणि तुला, म्हणजे तो काहीही करू शकतो आणि त्याच्यासाठी शंकरही तुला दंड देऊ शकतात. फक्त ती वेळ येऊ देऊ नकोस, त्यासाठी तू स्वतःला सावर. म्हणजे जोपर्यंत महापुरुषांचे तेज आपल्या कुळाला आक्रांत करून गिळून टाकत नाही, त्याच्या आत तू सावध हो. कारण एकदा त्या लोकांचा आपल्यावर म्हणजे खप्पा मर्जी झाली, ते जर नाराज झाले तर काहीही होऊ शकतं. मग सगळं तू आत्तापर्यंत केलेलं पुण्य पापात परिणित होईल. सावर, अजून तू वेळ गेली नाही, सावर. आणि मग हे म्हणजे क्रोध माणसाने शांत केला पाहिजे. क्रोध फार फार नुकसानकारी असतो. त्याचं ते पुन्हा पुन्हा सांगतात, क्रोध म्हणजे सोडून दे क्रोधाला, हा ते अंतर्धान पावतात. आणि तुझा तो विचार कर, निर्णय घे, तुझा निर्णय असेल, पण चांगला निर्णय घे म्हणतात. आणि मग हे शांत बसून राहतात की अरे काय केलं आपण. खरंय, आपले आजोबा म्हणले ते आपण एका आपल्या भावासाठी ह्या कुबेराच्या किती यक्षांना मारलं. तेही कुणाचे तरी परमप्रिय बंधूच असतील ना, त्यांना मारण्याचा मला काय अधिकार होता. तो असा आपल्या हातावर डोकं ठेवून रडायला लागतो. म्हणजे मनोमन चूक झाली, आपण किती वाहवत गेलो आणि खरंच किती संताप झाला होता आपल्याला. आणि वेळेवर त्यांनी आले आणि संताप आपला आवरला म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं असं मनात त्याच्या येत असतं. तोवर तिथं कुबेरजी येतात. ते प्रसन्न होतात ह्याने युद्ध थांबवलेलं बघून. ते म्हणतात, हे शुद्ध हृदय क्षत्रिय कुमार, तू आपल्या दादाजींच्या सांगण्यावरून असे हे दुस्त्यज वैर, म्हणजे जे त्यागायला अवघड आहे, कठीण आहे, असं जे वैर धरलेलं असतं ते थांबवलेस, त्याच्याबद्दल मी प्रसन्न आहे. वास्तविक तू यक्षांना मारले नाहीस किंवा यक्षांनी तुझ्या भावालाही मारले नाही,
विनाशाचे कारण एकमात्र काळ असतो, यावर माझा विश्वास आहे. काळाने ते त्यांच्या त्यांच्या मरणाने मेले, त्यामुळे मी तुला काही त्याचा दोष देत नाहीये. मिथ्या बुद्धी तर जीवास अज्ञानवश स्वप्नासमान वाटते आणि शरीरासच तो आत्मा मानून अहंकार उत्पन्न होतो आणि माझा भाऊ, माझा बंधू, माझी माणसं असं माणूस म्हणायला लागतो. ध्रुवा, तू आता जा, तुझे मंगल भगवंत करोत. तू संसार पाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवात समदृष्टी ठेव, सर्वात्म भगवंताला भज. हे प्रियवर, मी असे ऐकले आहे की तू सदा भगवान कमलनाभाच्या चरणकमलांच्या जवळ राहतोस, मग त्यामुळे तू अवश्य वर प्राप्तीलाही योग्य आहेस असं मला वाटतं. तर मीही तुला एक वर देऊ इच्छितो, तर तू वर माग. आता इतका समभावावर म्हणजे ह्यानी आपल्याबद्दल, ह्यांच्या लोकांना मारून आपल्याबद्दल चांगले विचार प्रकट केलेत, ह्याचा सखोल परिणाम ध्रुवाच्या हृदयावर होतो आणि निशंकपणे तो म्हणतो की मी काय मागू. आता एक मागणं मागतो की मला कधी 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 सुद्धा भगवंताची विस्मृती नाही होऊ दे, सतत माझ्या स्मरणात भगवत चरण राहू देत, भगवत स्मरण राहू दे. आता आपण म्हणालात भगवत चरणांच्या जवळ असतं, पण मला ही एखादी शिवी असल्यासारखं भासलं, कारण मी आता त्यांनाच दूर लोटल्यामुळं असा आकांत मांडला होता आणि अनेक यक्षांना मी संहार केला. माझ्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत धरून मला माफ करा, कुबेराला पाया पडत होतो. आणि मला वर द्यायचाच असला तर फक्त भगवत स्मरण राहू दे, श्री हरीचे स्मरण राहू दे, ते अखंड राहू दे, हा एकमात्र द्या, मला वर द्या, कारण एवढ्या वरानेच माणूस संसार सागर पार करू शकतो. ह्यावर माझी म्हणजे पूर्ण निष्ठा आहे. मग कुबेरजी प्रसन्न होतात. ते म्हणतात तू योग्य भगवंत भक्त असल्यामुळं योग्य तेच मागितलंस, तुला सदैव भगवत धाम, भगवत स्मृती राहील, अखंड राहील असं म्हणून ते त्याला आशीर्वाद देतात आणि अंतर्धान पावतात. ध्रुव राजधानीत परत येतो. खूप सुंदर आपण केलेल्या ह्या पापाच्या क्षालनासाठी मोठमोठाले यज्ञ करतो, अनेक भव्य दक्षिणावाले यज्ञ करतो. संपूर्ण जे काही भोग भोगायचे असतात ते सर्व भोग उत्तम रीतीने भोगतो. आणि ही जी त्याची माता असती सुरुची, ती मुलगा गेल्यावर वेडीच होती आणि ती वनाच्या दिशेने जाते. तिथे जंगल दावानल पेटलेला असतो, दावानलाचा अग्नी, त्याच्यात तीही जाते. ह्याचं हे राज्य सगळं एकसंध राज्य हा अत्यंत उत्तम रीतीने करत असतो. त्याची ती तिन्ही मुलं वत्सल, उत्कल आणि तिसरा मुलगा, हे तिघ जण त्याला अनुरूप असे काम करत असतात. आणि मग त्याला बरीच वर्ष व्यतीत करून शेवटी तो आपला मुलगा उत्कल ह्याला राजसिंहासनावर बसवतो आणि आपण संन्यास घ्यायचं ठरवतो. तो संन्यास घेऊन पुन्हा उत्तर दिशेला गेलेला आहे आणि तिथं जाऊन पवित्र जलात स्नान करून इंद्रियांना विशुद्ध करायचं, स्थिर आसनात बसायचं, प्राणायाम करून वायू वश करायचा, मनाद्वारे इंद्रियांना वश करायचं आणि त्या विषयांपासून मनाला सतत हटवायचं आणि भगवत चरणावर स्थिर करायचं. हे सगळे प्रयत्न करत करत तो निर्विकल्प समाधीपर्यंत जात असतो. त्याच्यातही तो निरंतर एकीकडे त्याचा भक्तिभाव उफाळून येत असतो. तो निरंतर भक्त आहे, ते कधीही विसरत नाही. तो भगवत भक्तीतही रममाण होत असतो. ते देवाला खूप सुंदर फुलं दिसले की देवा, ती फुलं मी तुला वाहतो म्हणून मनोमन अशी ओंजळीच्या ओंजळी तोडून वाहत असतो. म्हणजे एक अलौकिक गोष्टी त्याच्या ह्या उत्तर काळात, म्हणजे शेवटच्याच काळात म्हणूया, डोळ्यातून पुन्हा पुन्हा आनंदाश्रूंचा पूर लोटत असतो. श्रीहरीप्रती त्याचं प्रेम उफाळून येत असतं. हृदय सतत द्रवीभूत होत असतं, शरीरावर रोमांच उठत असतात आणि त्याच्या आता मी ध्रुव आहे आणि मला एक कुठलं तरी पद मिळालं, हे सगळं पुसून गेलेलं असतं आणि मला फक्त ईशस्मरण केलं तरच माझा हा अंत्यकाळ, म्हणजे माझा भगवताला मी प्राप्त करण्याचा होणार आहे असं मनात येत असतं. आणि इकडं
भगवंताला सुद्धा त्याच्या प्रेमाची एक ओढ लागलेली असते आणि त्यालाही वाटत असतं की आपण कधी त्याला भेटतोय असं झालेलं असतं. आणि हा नदीतून स्नान करून वर येतो भगवंताच्या, म्हणजे त्याचे नित्यकर्म आटपलेलं असतं. तर त्याला आकाशातून एक विमान येताना दिसतं. ते विमान अगदी खाली येतं आणि तो बघतो आणि ते पार्षद भगवंतासारखेच एक रूप असतं त्याचं. त्यांचं ते रूप बघून त्याला इतका आनंद होतो. तो त्यांच्या हात जोडायला जातो तर तेच त्याला हात पुढं करतात. दोघंही 2 हात पुढं करून त्याच्या 2 हाताला धरतात आणि हे विमान तुमच्यासाठीच आणलंय म्हणजे नुसतं खूण करतात आणि मृत्यू त्याच्या पुढं मस्तक झुकवून उभा असतो. हा आपला ओळखतो की आपल्याला घ्यायला विमान आलंय. त्या मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून तो दुसरा पाय विमानात ठेवतो आणि भागवतकार सांगतात की ज्या क्षणी त्याने विमानात पाय ठेवला त्या क्षणी त्याचं स्थूल देह, सूक्ष्म देह सगळं जे काही आहे ते खाली सोडलेलं असतं पृथ्वीवर आणि तो भगवत स्वरूप बनून त्या विमानातनं चाललेला असतो. आणि थोड्या अंतरावर जाताना विमानातनं मार्गक्रमण करत असताना त्याच्या लक्षात येतं, आयुष्याचा इतिहास पाहतो आणि म्हणतो, अरे मला एवढी चांगली उत्तम संधी, हे छान आयुष्य माझ्या मातेमुळे मिळालं. तिची अनंत कृपा आहे. तिने भरघोस आशीर्वाद देऊन मला माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा द्यायचं काम केलंय. त्याला आईच्या आठवणीने खूप भरून येतं. त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेणारे भगवंताचे पार्षद त्याला म्हणतात, ते बघा खाली. म्हणून ते खाली त्याला बघायला होता. तर खाली एक दुसरं विमान असतं. त्यात स्वतः माता सुनीती बसलेली असते. म्हणजे त्याच्या बरोबर तिलाही निज लोकापर्यंत जायला मिळतं. म्हणजे भक्त किती श्रेष्ठ असेल तो 7-7 पिढ्यांचा उद्धार करतात म्हणतात. इथं सदेह त्या मातेलाही त्याच्याबरोबर जायला मिळालेलं आहे. मग त्याला खूप आनंद होतो. त्या दोघांची विमानं वर जातात. भगवान स्वतः स्वागताला नारद आणि भगवान तत्पर असतात सांगितलंय. विष्णू लोकात गेल्यावर तिथं नारदही पुढे येतात. त्यांनाही आपला भक्त एवढं सगळं करून, सर्व उत्तम राज्य करून, उत्तम सर्व काही व्यवहार पार पाडून अंती भगवंतापर्यंत आलाय, हे केव्हाही आनंदाचं असतं. त्यांना त्यांच्या भक्ताचं स्वतःच एक प्रकारे कौतुक आहे असं वाटत असतं. आणि मग ते दोघं जण स्वागताला भगवान येतात आणि ते पण येतात आणि त्यांनी विमानासकट भगवंताला परिक्रमा केलेली आहे आणि मग ते उतरलेले आहेत, समोर येतात आणि तिथं काय म्हणतात, वैकुंठ लोकामध्ये सुद्धा दुंदुभी, मृदुंग, ढोल इत्यादी वाजे लागतात. श्रेष्ठ गंधर्व गाणं गावं लागतात. फुलांच्यावर त्यांच्यावर उदंड सुगंधी फुलांचा खूप वर्षाव होतं. विमान म्हणजे ध्रुवांचं केवढं अलौकिक सामर्थ्य आहे भक्तीचं. हे व्यासजी आपल्याला सांगतायत की भक्त झाल्यावर भक्ताला काही कमी पडत नाही. फक्त श्रद्धा आणि विलक्षण निर्धार फक्त मनाने पक्का करायचा की मी भक्त होणार आणि जे आहे ते या जन्मात, पुढच्या जन्माचं कोणी पाहिलंय, आत्ता मला कळलं ना, ह्याच्या पुढे तरी मी माझं जीवन सुधारायचा प्रयत्न करतो आणि नामस्मरणात स्वतःला, आणि नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आजच्या काळात तर आपल्याला खूप उपयोगी आहे ते नामस्मरण, दुसरं तिसरं काही नाही. इतक्या प्रतिकूलतेत आपण राहतोय, त्याच्यातून जायला नामच कारणीभूत आहे आणि नामच आपल्याला तारू शकतं. त्या नामाने आज हा कुठं पोचला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र नारदांनी दिलेला असतो, त्या मंत्राच्या जीवावर हा म्हणजे त्रैलोक्यच्या वर किती अद्भुत आहे, ध्रुव पोचलेले आहेत आणि देव दुर्लभ वैकुंठ धाम त्यांना प्राप्त झालेले आहे. मग नंद सुनंद त्या जे 2 जण आहेत ते म्हणतात, म्हणजे तेही त्यांच्याशी त्याचं सर्व वेळोवेळी अंतर्मन जाणून त्या विमानाने कसा प्रवास केलाय
त्यांनी हे पृथ्वीलोक, स्वर्गलोक, सूर्यलोक हे कसे पार केले याचंही वर्णन व्यासांनी केलेलं आहे. ते सर्व पार करत दिव्य धाम स्वयंप्रकाशाने प्रकाशित असणारे तीनही लोक प्रकाशित ज्याच्या जीवावर आहे अशा लोकात तो पोचतो. ही अद्भुत सर्व वर्णन आहे. 5 वर्षाच्या वयापासून ते 36,000 वर्ष वय झालेपर्यंत ह्या मुलांनी किती गोष्टी साध्य केल्या आणि परमानंद प्राप्ती कशी केली, केवळ भक्तीवर केली. ह्या उदार चरित्र ध्रुवजींचं जे चरित्राचं श्रवण करतात म्हणजे त्यांना कधीही अपयश येत नाही आणि त्यांना उत्तम पद प्राप्ती होते, त्यांचे आयुष्य वृद्धी होते, ते सदैव म्हणजे स्वर्गातच याच उत्तम लोकात जाणार याचा म्हणजे त्यांनी विषयच बंद करावा की मी नरकात पडेन. असं म्हटले की नरकाचं ह्याचं चरित्र ऐकणारा ध्रुव चरित्र जो ऐकतो त्याला नरकाची कडे वळायची गरजच भासत नाही. असं हे अद्भुत ध्रुवचरित्र श्रद्धेने ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐकावं. त्यामुळं आपल्या अनेक दुःखांचा ऱ्हास होतो आणि शीलादी अनेक उत्तम गुण वाढीला लागतात. असं परम पवित्र असं ध्रुवाचं चरित्र आपण ऐकलं. आणि त्यानंतर ध्रुव वंशांचं वर्णन, की ध्रुवाचा वंशही श्रेष्ठ असतो. त्यांनी आपल्या मुलाला उत्कलाला राजेवर बसवलं पण त्याला त्याच्यात रस आला नाही. त्यांनी वत्सरालाच पुन्हा बसवलं, तो संन्यास घेऊन निघून गेला. आणि मग नंतर प्रचेता कोण, हे प्रचेता कसे राजे झाले त्यांच्याबद्दल मी ऐकलं आहे थोडंफार. तर विदुरजी त्यांना म्हणतात की तुम्ही मला त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? मला भगवन ह्याचे ध्रुवाचे जे वनात जाण्यामुळं जे पुढचा वंश कसा वाढला आणि त्याच्या पुढच्या कुळात कोणी भगवत भक्त झालं का याच्याबद्दल काही माहिती असल्यास मला कृपा करून सांगा, अशी प्रार्थना विदुरजी मैत्रेयीजींना करतात. या ध्रुवाच्या वंशात म्हणजे तो उत्कलाला गादीवर बसवलेला, पण उत्कलाला अजिबात राज्यकारभार वगैरे काही आवडत नसतं. तो सतत समदर्शी असतो, ते ध्यानधारणा वगैरे ह्याच्यातच रममाण होणारा असतो. त्यामुळे तो सगळं राज्य त्यागतो. मग त्याचा दुसरा मुलगा जो वत्सल त्याला गादीवर बसवलं जातं आणि त्याच्यापासून म्हणजे त्याच्यानंतर जवळजवळ साधारण 7वं हे म्हणूया पिढी वत्सर, त्याच्यापासून पुष्पार्ण होतो. त्याची मुलं 2 असतात. प्रभा व दोषा नावाच्या पत्न्यांपासून प्रातः माध्यम दिन सायं ते पुत्र होतात. त्यांना पुन्हा दोषाला 3 पुत्र होतात आणि त्याची पत्नी पुष्करणीपासून सर्व तेजा नावाचा पुत्र जन्माला होतो. त्याच्या पत्नी आकुतीपासून चक्षु, जो चक्षु मन्वंतराचा मनु असतो तो निर्माण होतो. त्याला 12 सत्वगुणी बालक उत्पन्न करतो. त्यानंतर त्यातला एक मुलगा उल्मुख, त्याची पत्नी पुरुषणीपासून तो 6 मुलांना जन्म देतो. त्यातला ज्येष्ठ पुत्र म्हणजे अंगराजा. अत्यंत अंगराजा जे भाविक असतो, उत्तम असतो, खूप कठोर शासन करणारा, म्हणजे प्रजेला जसा हवा तसा योग्य असा शासक असतो. त्याची पत्नी मात्र मृत्यूची मुलगी असते. सुनिथा, ता नाही सुनिथा असं तिचं नाव आहे. ती तिचा मुलगा क्रूर कर्मावेन आणि त्याला लोकांना मारावं लागलं. ऋषी मुनींना मध्यस्थी घालून प्रजेनी त्याला मारला. म्हणजे त्यांची प्रजेनी ऋषींकरवी मारवलं. म्हणजे मग अशी वेळ का आली? विदुरजी विचारतात की एवढा सत्वगुणी राजा अंग असताना हा वेन कसा काय असा झाला? ते सांगतात की एकदा अश्वमेध यज्ञ सुरू होतं. राजाचं सगळं अनुष्ठान छान चालू असतं, पण देवता खूप आवाहन केलं तरी देवता अग्निभाग स्वीकारायला येतच नाहीत, म्हणजे हवीरभाग स्वीकारायला. मग ते ब्राह्मण म्हणतात की राजा, आम्हाला कळतंय की तुझ्या यज्ञात काहीच कमतरता नाही, सर्व गोष्टी
जशा हव्या तशा आहेत. पण कोणचीच गोष्ट तुपादी आदी सर्व हवन पदार्थ ही उत्तम आहेत, पण देवता काही त्या स्वीकारत नाहीयेत. आम्ही जाणतो की तुझी हवन सामुग्री दूषित नाहीये आणि श्रद्धेने जमवलेली पण आहे. त्याचबरोबर आम्ही जे मंत्र वेदमंत्र म्हणतोय तेही उत्तम आहेत, त्याच्यातही काही कमतरता नाहीये. पण तरीही माहिती नाही की देवता हे स्वीकारायला येत नाहीयेत. मग आता अंगराजा फार उदास होतो, त्याला कळत नाही. तो म्हणजे प्रार्थना करून आसनावरून उठतो आणि तो अनुमती मागून मौन तोडतो आणि विचारतो की देवतांना आवाहन करून यज्ञात येत नाहीयेत, सोमरस किंवा जे पात्र ग्रहण करत नाहीये, असा माझा काय अपराध झालाय. म्हणजे त्याला खूप रडायलाच यायला लागतं. मी इतकी यज्ञाची तयारी केली, एवढं छान यज्ञ संकल्पपूर्वक करतो आहे, माझा काहीच दोष नाहीये, असं काय झालं असेल. मग त्यावेळेस सदस्य म्हणतात, अरे राजन, ह्या जन्मात तर तुझ्याकडनं काहीच झालेलं नाहीये, कोणताही अपराध झाला नाहीये, पण पूर्वजन्मात एक अपराध अवश्य आहे. त्यामुळे आपण सर्व गुण संपन्न असूनही अद्याप आपण पुत्रहीन आहात आणि हेच कारण केवळ त्याला आहे. तू निपुत्रिकाकडून यज्ञाच्या आहुती स्वीकारल्या जात नाहीयेत. म्हणजे आपले कल्याण असो, प्रथम आपण सुपुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करा राजा, आणि मग नंतर यज्ञ करा. मग राजा खूप विचार करतो आणि यज्ञेश्वर भगवंताचीच जर अनुमती असेल तर मी तयार आहे म्हणतो. माझ्यासाठी तुम्ही संतान प्राप्तीसाठी यज्ञ करा. आणि मग त्याच्यातून श्रीहरी सर्व पदार्थ देवता ग्रहण करायला लागतात ते संकल्प केल्यावर. आणि मग राजा स्वतः पायसाचा कलश घेऊन भगवान प्रकटतात. तो प्रसाद घेऊन यज्ञकुंडात आहुती पडताच अग्निकुंडातून सोन्याचा हार शुभ्र वस्त्राने विभूषित एक पुरुष प्रगटतो. हातात सुवर्णपात्र असतं, त्या सुवर्णपात्रात खीर असते आणि उदारबुद्धी राजा अंगने याजकांच्या अनुमतीने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आहे आणि ती फक्त हुंगली आणि आपल्या प्रसन्नतेने आपल्या पत्नीला दिली आणि तिने ती ग्रहण केली. वांझ राणीने ती पुत्र प्रदायिनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारण केला आणि यथासमय तिला मुलगा झाला. पण सगळ्यात अधर्मी होता तो मुलगा, पराकोटीचा दुष्ट होता. वेद त्याचं नाव. म्हणजे कुठून ही बॅग जन्माला आली असं राजाला झालं. तो इतका दुष्टपणा करायचा की लोक हा आला, वेन आला म्हणून घरदार म्हणजे पळायला लागायचे रस्त्यावर असले तर. चालता चालता मुलं उडवायचा, झाडांमध्ये अडकवायचा किंवा विहिरीमध्ये टाकायचा, आडात फेकायचा. गरागर मुलं उडवून त्यांची म्हणजे गोफण करावी तसं फिरवायचा. काहीही करत असतो तो. बैला वगैरे प्राणी असतात, त्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या शेपटा पिरगळायच्या, त्याला गाठी मारायच्या. म्हणजे जे नको ते गोष्टी करून लोकांना सळोक की पळोक केलेलं असतं. हा कसला राजपुत्र आहे म्हणून लोक वैतागत असतात. राजा निपुत्रिक होता ते बरं, आणि राजा प्रजेला इतका त्रास देताना बघून राजाला ते असह्य होतं, कारण राजा अत्यंत सत्वगुणशील संपन्न असतो. राजा त्याच्या जे सगळ्या कुकर्मांमुळे खूप वैतागलेला असतो. राजा कुठंही बाहेर पडायला गेला तर प्रजाजन लगेच आहे कसा हा दुष्ट आहे, काय हा त्रास देतो हे सांगायला सुरुवात करायचे. त्यामुळे संतापून शेवटी वैतागतो, राजाला झोप लागत नाही. एके दिवशी मध्यरात्री राजा घरदार सोडून जातो. अंगराजा निघून गेल्यावर त्याला हुडकायला सुनीती माणसं पाठवते. सैनिक लांब लांब पर्यंत जाऊन हुडकून येतात, कुठंही तो भेटत नाही. म्हणजे तो सापडत नाहीये सांगतात. आणि मग हा वेन काय स्वयंघोषित राजा होतो. मग त्याची राणी हे आई जी असते सुनीती, ती त्याला पाठिंबा देते आणि म्हणते की त्याला राज्याभिषेक करा असं ठासून सांगते. आणि तिच्या शब्दाला डावलणं लोकांना शक्य नसतं म्हणून त्याला राज्यावर बसवलं जातं. विधिवत तो राजा होतो. अतिशय दुष्ट राजा, म्हणजे मंत्र्यांची कुणाचीही सहमती नसते तरी पण तो कठोर शासक असतो. चोर लुटारूंना वाटतं की आता आपलाच राजा आलाय, कारण त्यांना खूपच
त्यांनी सूट दिलेली असते, त्यांच्याशी संवाद साधत असतो. मग ते इतकं रान मोकळं होतं आणि मग हे प्रजाजन वैतागतात. मग ते ऋषी मुनींकडे जातात मध्यस्थी, काहीतरी करा. म्हणजे आपलं जे काय म्हणतो आजचं लोकांचं राज्य जे आहे ते किती जुन्या काळापासून आहे. राजेशाही असली तरी राजाला असं वाटेल तसं वागायची मुभा नव्हती. हे सगळे लोक म्हणतात की काहीतरी करायला हवंय, याला अटकाव घालायला पाहिजे, ह्याला मोकाट स्वैराचरण करतोय हा आपला राजा कसा. आणि त्यांनी सतत नवीन नवीन नियम करायचा, त्याच्या दौंड्या पिटवायच्या आणि मीच राजा आहे. आणि तिथं पहिल्यांदा तो काय करतो तर यज्ञ बंद करतो. देवता लोकांना आहुती द्यायच्या नाहीत. कुठला काढलाय, जे काही तुम्हाला यज्ञाचा खर्च आहे तो मला द्या आणून, मीच राजा आहे असं तो म्हणतो. आणि कुठला आलाय, मी लोकपाल आहे, मी तुम्हाला सांभाळतोय ना, मीच तुमचा पालक आहे, मीच तुम्हाला जीवदान दिलंय. मग ते ऋषी म्हणतात की अरे असं म्हणजे हे लोकांनी मध्यस्थी घातल्या, ऋषी आलेले असतात त्याला समजावून सांगायला आणि ते त्याच्या परोपरीने समजूत करतात की मूर्खता सोडून देऊन राजा तू एक योग्य आचरण कर. तर तो म्हणतो अरे तुम्हाला माझ्यामुळे जीवन मिळालंय. तर ते म्हणे असं कसं तुझ्यामुळे, असं काय बोलतोय. तर तो पटकन तलवार काढतो आणि आता मी तुमची सगळ्यांची मुंडकी उडवली तर. तो म्हणतो अरे हे काय, म्हणजे ते अवाकच होतात. उडवत नाहीये ना, म्हणजे म्हणतो मग मीच तुम्हाला जीवनदान दिले, मी मारत नाहीये म्हणून तुम्ही जिवंत आहे. म्हणजे काहीच्या काही तो लॉजिक लावत असतो आणि तो सगळी हाणून पाडतो की अधर्मालाच धर्म कसा आहे हे तोच समजावून सांगतो. आणि माझ्यासारख्या म्हणजे श्रेष्ठाला सोडून तुम्ही दुसऱ्या कुणाला काय भजताय, मी सगळ्यात मोठा आहे. आणि राजामध्ये कोण कोण असतं माहितीये का म्हणतो. नाही तो उलट शिकवतो. तो म्हणतो विष्णू ब्रह्मा महादेव इंद्र वायू यम सूर्य म्हणजे प्रजापती, कुबेर चंद्रमा पृथ्वी अग्नी वरुण, ह्याशिवाय जे दुसरे आणि अनेकही वर आणि शाप देणाऱ्या देवता वगैरे जे आहेत त्या सर्व राजाच्या शरीरात असतात. म्हणून तुम्ही मलाच सर्वात्मा परमेश्वर माना, दुसरा तिसरा कोणाला नको. आणि हे ब्राह्मणांनो, हे ऋषी मुनींनो, तुम्ही मत्सर माझ्याबद्दलचा सोडून द्या. तर ते म्हणतात राजा अरे तुझ्याबद्दल मत्सर आम्हाला बाळगायचं काय कारण आहे. तर तो म्हणतो मग तुमची विपरीत बुद्धी झालीच कशी, मला मान द्यायचं सोडून दुसऱ्या कुणाला तरी मान द्यायचं तुमच्या मनात येतंय, म्हणजे तुमची बुद्धी विपरीत आहे. ते म्हणतात अरे असं नाहीये, पण ते त्याला काही ऐकून तो घेत नाही. आणि तो म्हणतो तुम्ही उगीच अति शहाणपणाच्या गोष्टी करू नका, मी सांगतोय त्याप्रमाणे वागा, अन्यथा तुमचा अपमान झाला असं वाटून घेऊ नका. मी काहीही गोष्टी करू शकतो असा तो दम भरतो चक्क ऋषी मुनींना. मग हे मुनी लोक म्हणतात की आता बास, आपण ह्याला आता सहन करायचं नाही, प्रजेलाही सहन करू द्यायचं नाही. ते विचार विनिमय करायला बाजूला जातात. त्यांचा विचार म्हणजे चालूच असतो अजून. तेवढ्यात तिथं पुन्हा हा येतो आणि अदवा तद्वा बोलायला लागतो, कसला विचार करताय काय करताय. एवढ्यात सगळे मिळून नुसता एक हुंकार देतात संतापाने, त्या सरशी त्याचे प्राण जातात. म्हणजे किती ताकदवान होते ऋषी मुनी सुद्धा, त्यांच्या केवळ हुंकाराने त्याचा जीव जातो. केवळ हुंकाराने त्याचे काम आटोपलेले आहे. आणि मग तो गेल्यावर त्याची माता खूप म्हणजे माझ्या मुलाला मारलं खूप आकांत करते आणि आक्रोश करते आणि त्याचा देह काही त्याला सोडत नाही. आणि पूर्वी अनेक वेळा वर्णन आलेलं आहे, जे मृतदेह आहेत आता कोल्ड स्टोरेजला वगैरे जसं ठेवले जातात या बर्फात ठेवतात, तसं त्या काळी एक मोठाल्या काहिली असायच्या आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल असायचं माहिती नाही, पण तेलात असे देह ठेवायचे याचे उल्लेख मात्र वारंवार आढळतात. तसा ती आपल्या मुलाला ठेवती, त्याचं शव जतन करते, ती काही त्याच्यावर अंत्यसंस्कार करू देत नाही. आणि एक दिवशी हे सगळे मुनिगण त्याच्या मृत्यूनंतर सरस्वती नदीच्या काठी अग्निहोत्रादी कर्मातून निवृत्त होऊन बसलेले असतात. आणि पण त्या काळात आतंक पसरवणाऱ्या लोकांना मात्र आता ते म्हणजे बेछूट झालेले असतात, जे चोर लुटारू असतात. कारण आता इंद्राला त्या वेणाला त्यांना हप्ता द्यावा लागायचा राजाला, आता तेही नाहीये आणि राजाही नाहीये, म्हणजे राज्याला कोणी वारसच नाही.
आणि ती सुनीती काही मानायलाच तयार नसते की माझ्या म्हणजे तो मुलगा गेला आहे असं. त्यामुळे खूप भयंकर राज्याची स्थिती असते. आणि मग हे सगळे विचार करतात की अरे काय करायचं काय, कोणीतरी तर पाहिजे ह्या चोरांवर वगैरे अंकुश ठेवायला. मग ते म्हणतात की वेन राजा मेला आहे खरंय, राणीने तर त्याचा देह ठेवलेला आहे. आपण एक काम करू शकतो की राजाशी शेवटी अंगाचा वंश हा वेन आहे. मग त्या वेनाच्या राजाचा अंश टिकला पाहिजे. अंगराजा हा श्रेष्ठ राजा आहे, त्याचा अंश टिकेल त्यासाठी आपण वेनाच्या मांडीवर म्हणजे त्याच्या मांडीच्या घर्षण करून त्याच्यातून काय निर्माण होईल ते बघूया आणि तसे मंत्र म्हणू, आवाहन करू आणि मृत राजाची मांडी जोराने घुसळूया. त्याला ती राणी तयार होते. मग ते शव बाहेर काढून घुसळली जाते. तेव्हा त्याच्यातून एक बुटका पुरुष उत्पन्न होतो. तो कावळ्यासारखा काळा होता. त्याचे अंग विशेषतः भुजा फार छोट्या होत्या, जबडा मोठा होता, तंगड्या लहान होत्या, नाक चपट होतं, डोळे तांबडे होते, केस तांब्यासारखे होते. त्यांनी फार नम्रपणे आणि दीनपणे विचारले, मी काय करू? निषाद त्याचे नाव. त्याला जंगलात पाठवलं गेलं, कारण त्याने वेणाच्या सर्व पापांचा भार आपल्या डोक्यावर घेतला. त्याला सांगितलं की तू हिंसा लुटमार इथं न करता जंगलात जाऊन कर, कोणत्याही नगराला त्रास देऊ नको. आणि मग तो पर्वत राशींमध्ये गेला आणि तिथंच निवास करायला लागला. आणि मग त्यानंतर पुन्हा घुसळून पृथ्वीचा जन्म आहे. तर उद्या पाहू. पण आजची ही सर्व कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.